आज एक असंच स्वतःबद्दल रेकॉर्ड सांगतो. आर्टिकलशिप करायची होती बी.कॉम नंतर. तेव्हा सुरुवातीला चंदाबाई जसूबाई म्हणून एक फर्म होती, त्यात कामाला लागलो होतो. ती फर्म फोर्टमध्ये होती आणि बिल्डिंगचं नाव मला वाटतं कमानवाला चेंबर्स होतं. अपोजिटला बँक ऑफ टोकियो होती आणि पहिल्या मजल्यावर हे ऑफिस होतं. पूर्ण लाकडी बांधकाम, आतून ऑफिसमध्ये पार्टनरला एक रिसेप्शनिस्ट आणि छान ऑफिस होतं, पण सिम्पल ऑफिस होतं. तिथे मी ऑफिसला असताना मला एक ऑडिट चांगलं मिळालं. ते म्हणजे बॉम्बे मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेचं ऑडिट होतं. ते ऑडिट करताना आम्हाला एक ऑडिट करायला लागलं त्याचं औरंगाबादला आणि एक होतं खुलताबादला. तर औरंगाबादला आम्ही गेलो त्यावेळेला आम्ही काय केलं, बँकेची मदत घेतली आणि ऑडिट करता करता अजंठा एलोरा बघून घेतलं आणि ते सुद्धा पावसात. मजा आली. पण त्या दिवसात माझा मूड जरा दुसऱ्या टॉपिकमध्ये डोक्यामध्ये असायचा, म्हणजे एवढी एन्जॉय नाही केलं मी, पण वातावरण मस्त होतं, छान होतं. आणि त्याच वेळेला खुलताबादला आम्ही जेव्हा गेलो, खुलताबादला त्यावेळेला तिथे गव्हर्मेंट सरकारी लोकांसाठी जे बंगले बांधलेले असतात, इंजिनियर लोकांसाठी, PWD डिपार्टमेंटसाठी, त्या बंगल्यामध्ये आम्हाला राहायला मिळालं तिथे. आणि तिथे मस्त चहा पोहे खाल्लेले मला आठवतात. आणि तिथे टेकडीवरून वरून बघताना पूर्ण औरंगाबाद आणि खुलताबाद एकदम हिरवगार आणि निळं, हे दोन रंग मस्त दिसायचे पावसात आणि वरून एकदम उंचावर. आणि मला आठवतं तिथे औरंगजेबची कबर होती. ती कबर एकदम साधीशी होती, असं कोण म्हणणार नाही की हे औरंगजेबची कबर आहे. मे बी आता तर लोक औरंगजेबबद्दल खूप काही म्हणतात आणि तिथे कबर ती व्यवस्थित बांधून घेतली असेल आता ज्या लोक आहेत त्या लोकांनी, पण त्यावेळेला ती अशी साधी कबर होती औरंगजेबची. आणि एवढं त्यांनी राज्य केलं, एवढं शिवाजीला त्रास दिला, पण एवढी साधी कबर होती. मी बघितली की असं बघून वाटणार नाही की एवढं लढाई करून एवढा मोठा राजा होता आणि एवढी साधी कबर. एनिवे, पण सांगायचं म्हणजे काय, ऑडिट करताना एन्जॉयमेंट. आणि त्यावेळेला त्या फॉर्ममध्ये काम करताना कालबादेवीमध्ये एक ऑडिट मिळालं होतं. त्याचं नाव होतं इंडियन प्लायवूड मॅन्युफॅक्चरिंग. तर तिथे सुद्धा थोडंफार अकाउंट्स होतं, थोडं फायनलायझेशन करायला लागलं अकाउंट्सचं. आणि एक ऑडिट मिळालं होतं त्यावेळेला छोटं, जे होतं खिलाचंद देवचंद ट्रस्ट. तर खिलाचंद देवचंदने नाव पहिल्यांदा ऐकलं होतं त्या वेळामध्ये. आणि नंतर ऑडिट करायला गेलो होतो या ॲम्बॅसेडर हॉटेलच्या लाईनमध्ये, दुसऱ्या बाजूला जी लेन आहे त्या लेनमध्ये एक बिल्डिंगमध्ये गेलो होतो. आणि ते करताना साधी ट्रस्ट होती, मोठे सिलिंग्स होते, मोठे पंखे होते, खूप मोठी जागा होती एवढ्या ट्रस्टची. मला वाटलं खिलाचंद देवचंद नाव ऐकलं नाही कधी, आणि एवढं मोठं ऑफिस, साधं ऑफिस असलं तरी. आणि नंतर खाली उतरून बघतो तर काय, खिलाचंद देवचंद चौक, म्हणजे हा किती मोठा माणूस होता. नंतर यूट्यूबमध्ये आता कळतं की खिलाचंद देवचंद नावाचा खूप मोठा श्रीमंत माणूस होता. सांगायचं म्हणजे काय, ऑडिटच्या नावाखाली भरपूर काही छान छान ठिकाणी व्हिजिट करायला मिळालं. आणि त्याच्यानंतर तिथेच ऑडिट करताना एकदा 1-2 दिवसासाठी बॉम्बे लॉ सोसायटीमध्ये ते ट्रस्टचं ऑडिट करायचं होतं. थोडेसे वाउचर्स चेक करायचे होते. तर आपलं बॉम्बे हायकोर्ट आहे त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन त्यावेळी, म्हणजे 1993मध्ये सांगतो आहे, 1993मध्ये त्यावेळेला फर्स्ट फ्लोअरमध्ये जाऊन तिथे सगळे वकील एका कोपऱ्यामध्ये असायचे आणि एका ठिकाणी बसून त्यांचे काय बॉम्बे लॉ ट्रस्टचं ते काय ऑफिस होतं त्याच्या थोडेसे वाउचर्स बसून चेक केलेले. आणि त्याचं काही ट्रस्ट ऑडिट होतं, ते फायनल करायचं होतं. जास्ती काही चेकिंग नव्हतं,
दोन्ही किल्ल्याचंद देवीचंद चौक किल्ल्याच्या देवीचंद ट्रस्ट आणि बॉम्बे लॉ ट्रस्टमध्ये काही तशी चेकिंग नव्हतं. पण सांगायचं म्हणजे काय की अशा ठिकाणी विविध ठिकाणी फिरताना खूप मजा आली ऑडिट करताना. आणि औरंगाबादला पण बॉम्बे मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँक ची ब्रांच छोटीशी होती आणि त्यावेळेला त्यांच्याकडे एक स्टाफ होता, तो जम्मू अँड काश्मीरची एक कुठली तरी बाई होती, तिचं हजबंडची डेथ झाली होती आणि ती ती इथे कामाला होती बॉम्बे मर्कंटाईल कोऑपरेटिव्हमध्ये जॉबला. म्हणजे त्यावेळेला 98मध्ये म्हणतो मी. तिथे मी 6 महिनेच होतो त्या पहिल्या फर्ममध्ये, चंदूबाई जसूबाईमध्ये. आणि तिथून मग मी रतन एस मामा अँड कंपनीमध्ये गेलो. त्याच्यासाठी मी एक दुसरा व्हिडिओ बनवला. थँक्यू.